नमस्कार गाईज, मी मनोज केणे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी पुन्हा एक धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलो आहे. आपल्या केणे टावरे परिवाराचा आपण कुलधर्मकुलाचार सोहळा केला, म्हणजेच देवभेटीचा कार्यक्रम केला यावेळेस. त्या देवभेटी दरम्यान जे आपण एन्जॉय केलं, तसंच जे कार्यक्रम पार पडले त्याचा आपण एक व्लॉग बनवला आहे. देवभेटीमध्ये आपले 2 बस होत्या. एक बस आपली 26 लोकांची बस आपण आधी पाठवली होती 3 दिवसासाठी, तुळजापूर, मढी आणि येडाई. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते लोक जेजुरीला येणार होते. दुसऱ्या दिवशी आपली पूर्ण गावातली एक दुसरी बस गेली जेजुरीला. आपण जवळजवळ 25-30 लोक आणखी गेलो आणि मग जेजुरीला महत्त्वाचा कार्यक्रम असतो आपला. आपण सर्वात आधी जेजुरीला कऱ्हा नदीवर गेलो. कऱ्हा नदीवर आपण देवांची आंघोळ केली तलावामध्ये. जे आपले टाक असतात देवांचे, त्यांची आंघोळ केली. त्याच्यानंतर कऱ्हा नदीवर आपला सान मोडायचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आपण मग दुसऱ्या दिवशी जेजुरी गडावर गेलो देवांना घेऊन. तिथे देवांचा अभिषेक केला, तळीभंडार केला. गडावरून खाली आल्यावर आपला जिथे आपण हॉल घेतला होता तिथे आपण देवांचा गोंधळसुद्धा केला. आणि त्यानंतर त्याच दिवशी आपण गावात येऊन देवांची मिरवणूक केली. गावदेवी मंदिरापासून आपल्या देवाऱ्यापर्यंत आपण एक मिरवणूक केली, मोठी मिरवणूक होती. सो हा पूर्ण जो प्रवास होता हा मी जेवढा कॅमेऱ्यामध्ये टिपता येईल तेवढा टिपला आहे. तुम्ही एकदा बघा, तो तुम्हालासुद्धा मजा येईल बघायला. तसेच हा कार्यक्रम आपला ज्यांच्या माध्यमातून झाला ते आंबिवली गावचे विष्णू भगत व त्यांचे सहकारी. खूप छान त्यांनी हा कार्यक्रम केला. तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये नाही आपल्याला कॅमेऱ्यामध्ये टिपता आल्या, तरी पण बऱ्यापैकी आपण प्रयत्न केलेला आहे. कोणाला जर देवांचा कार्यक्रम करायचा असेल त्यांनी नक्कीच विष्णू भगत आंबिवलीचे त्यांना कॉन्टॅक्ट करा. खूप छान कार्यक्रम करतात. आता आपण पुढे मी तुम्हाला आता प्रवास दाखवतोच कसा आपण हा कार्यक्रम केलेला आहे. सहलीला जायचं जायचं सहलीला, सहलीला जायचं सहलीला. हॅलो गाईज, आज आम्ही केणे टावरे परिवार खंडेराय कुलधर्मकुलाचार सोहळा जेजुरीला चाललेलो आहे. आमची ऑलरेडी एक काल बस गेलेली आहे. आज आम्ही 30 जण जेजुरीला चाललो आहे. बस आमची कधीपासून आलेली आहे. आमचा एक मेंबर अजून आलेला नाही. तर आपण त्या मेंबरला घ्यायला आता घरी जाणार आहे बँड बाजा घेऊन. चला तुम्हाला दाखवतो कशी मजा आहे. मेंबर आलेला आहे, तुम्हाला आता दाखवतो मी कशी आता म्हणजे मजा आहे त्याची. आमचा शेवटचा मेंबर होता, त्यालाच आम्ही घ्यायला आलेलो. प्रवासाला सुरुवात करतो. एलकोट एलकोट छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या या प्रवासाला आपण नारळ फोडून सुरुवात करणार आहे. जयेश दादा आता नारळ फोडतात आहे. या बघा आमच्या भाकरी आल्या, आता भाकरी आल्या आमच्या रिक्षा भरून भाकरी आणल्या. आजच्या प्रवासाची सुरुवात आपण जयेश दादा नारळ फोडत आहे बस समोर. हे बघलो होतं. चल चलो गाईज, आता पुढे तुम्हाला आमचा प्रवास दाखवतो. सुरुवात झालेली आहे खंडेराय कुलधर्मकुलाचार सोहळा 2026. हा बघा आमचा केणे टावरे परिवार. चला, आजच्या या आपल्या प्रवासाला सुरुवात होत आहे. त्यासाठी सकाळी आपण एक साईबाबांचं गाणं घेतोय. टावरीपाडा बॉईज प्रस्तुत. रोटोवर आहे कुणाल टावरे आणि दुसरा एक भाजी आहे त्याच्यावर आहे राज केणे. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला.
कोण कुठं बसले काय कुठं कुणी काय आणले आणि त्याच्या जोडीला साईनाथ तावरे. तसेच आजच्या या आपल्या प्रवासामध्ये दुपारच्या जेवणासाठी विजय टावरे यांच्याकडून मंचुरियन चिली भाकरी. तसेच आजच्या प्रवासात आजच्या प्रवासात त्यांनी केले यांच्याकडून 10 पराठे. सगळ्यांना गोळी वाटप पण केलेलं आहे. गोळी तसेच आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी 4 लावले म्हणजे ज्यांच्यामुळे आपण वेळेवर निघालो असे आपले महेश केने म्हणजे पाट्या. अरे ते धीरजन ते पुढे गेले आलं का? रात्री त्यांनी रात्र जागवलेली दिसते. रात्री लेट येतात ना कामावरून, मग ते झोपले असतील लेट. तुम्ही त्याचा काय चुकीचा अर्थ नका काढून. खुशीसाठी एकदा टाळ्या. राज केले 3 दिवस गेले होते भवालपूर लांबूर हरिद्वारला गेले होते. तरी काल ते ट्रेन वाल्याला बोलले पलो पलो. आपल्या ज्यांनी बँडची व्यवस्था करून दिलेली आहे त्यांचा हात चढलेला आहे. तरी पण मध्ये जिद्द असते. जिद्दच घेऊन चालते. असे आपले कुणाल तावरे. अजून एक व्यक्तिमत्व आहे ब्लॉगर धनू. आणि अरे तिकीटा काढली का? अरे आपल्या गावचे कंडक्टर तरी देवा मला पावशील का? झाला म्हणते आता गावशील का? न्यायासाठी गरीबाला मारशील का?
सुख झाला म्हणत्यात गावशील का देवा मला पावशील का सुख झालं तसेच आजच्या या आपल्या कार्यक्रमाला एस एस बेकरचे मालक महेश केरे यांची सुद्धा हजेरी लागलेली आहे. गाणं आणि त्यांच्याकडे आपल्या सर्वांना चहा जीवलं की जीवाचा तसेच आजच्या या कार्यक्रमाला हजेरी लागलेली आहे सोया चापचे मालक महेश अजिंक्य त्यांच्याकडून चहाच्या बरोबर बैलजोडी ऋषिकेशवची त्यांच्या बैलाला थोडं या कार्यक्रमाला दोन दिवसापूर्वी भेटलेला टोकन त्यांच्या आज हातात पडलेला त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात नाश्त्याची सोय याच्यासाठी गाणं कोणतं पावभाजी चहा कॉफी वडापाव राजकीयकडून वडापाव रवींद्रचं आगमन झालेलं झाला पाहिजे आपल्याला लागले ट्रॅफिकमुळे एकदम आपण आता बस आपली चालली स्लो. बघा बाटा एकदा ऐकर आपल्या फ्रँडला. इकडे केशव हाय.
बघा आपली पोरा सगळी आधी चालत चालत चाललं खाली. तुम्हाला दाखवतो पुढं चालत चालत आधी गेलं पोरा. फुल ट्रॅफिक आहे हे बघा. काहीच तुम्हाला मजा दाखवतो. इकडे बघा राम बाई कसा मोबाईल बघून हसतो बघा. एकटाच असता का राम? काय बघा राम बाहेरचा गेम खेळतं का बोला हसतं एकटाच मोबाईल मध्ये. 50-50 रुपयामध्ये लुडो खेळता ना का आपली पोरा. खर्च करायला लावले. ट्रॅफिक मध्ये आता उतरतो आम्ही सगळे बाहेर. पुढे आपली सगळी पोरा गेलं धावत तेव्हा दाखवतात. बघा नजारा कसा आहे. समोर आपला मलंगगड आणि सुंदर अशी सूर्याची किरणं पडलेत त्याच्यावर. तुम्हाला दाखवतो आपल्याच पब्लिकनी ट्रॅफिक सोडवायला घेतले. तुम्हाला दाखवतो आपण. हे बघा दादाचा ट्रॉफिक हे बघा. हे इकडे अमर सिंग सब पूरी आपली पब्लिक है. हाँ अपनी है. उनको ना आएंगे आएंगे. हे बघा आपली पोरा ट्रॅफिक सोडत. चला रे चला बनावट चला बनावट चला बनावट चला. हाँ ये बीच में ही बंद पड़. अरे यो पण 500 बंद पडले तिथं. ए बंटे तर मागे झाले. ए आपल्या पोरा सगळ्या ट्रॅफिक सोडून एकदा टाळ्या वाजवा. तो वरती पण ना वरती कॉइन ना कॉइन. हॅलो गाईज, आम्ही आता खूप भूक लागले. सगळ्यांनी टिफिन आणलेले आहेत. जेवायला जागा बघतो आम्ही कुठेतरी. सगळे जागा शोधतोय बघा. जागा भेटत नाही आम्हाला. 2-3 किलोमीटर आलो मग काय जागा भेटत नाही. पण तुम्हाला नजारा दाखवतो. रोडचा नजारा बघा. हे बघा आता आम्ही आलोय करा नदीवर. सगळे बसले जेवायला. मस्त टिफिन आणलेला. ऍक्च्युली काय आपला एक प्रोटोकॉल होता. बस आपली तुळजापूर वरून निघाले आणि त्यांना आणि आपल्याला एक साथ पोचायचं इकडे म्हणून टिफिन आणलेला. हॉटेलमध्ये बसलो असतो जेवायला. मस्त आता जेवण करतो इकडे. नदी आहे बघा. बघ बघा बघा आमचा मेन्यू. काय मंचुरियन चिली. त्यानंतर पनीर काय आहे. पनीर मटर कोरमा सॉरी पनीर कोरमा. नंतर आपली वाटाण्याची भाजी आणि चपात्या आहेत. भाकरी आहेत. चटणी आहे. हे काजूची चटणी कुठे आहे. ती तिकडे. हा ती तिकडे काजूची चटणी पण आहे. मजा आहे पोरांची. ही पनीर कोरमा भाजी जी आहे ही बनवली ऋषीनी. एक नंबर आहे. त्याने तर कशी आहे भाजी पनीर कोरमा बघा. यो पोरे आहे जेवायला बी बनवत असल पोर तर लावा जोर. माणूस की मालिश चालू आहे मालिश. त्याने त्याला बरं वाटलं. त्याने बोला गाईज आमची बस अजून आली नाही. आमचा अजून चाललेला आराम. बघा सनबात घेतो आम्ही. सनबात नदीच्या किनारी. आमची मंडळी अजून जाम वैतागली. येतील आता 1 तासामध्ये. 1 तासामध्ये आली का तुम्हाला दाखवतो जागरण गोंधळ. बघा आम्ही आता तलावामध्ये आलो. आपला करा नदी आहे. नदीमध्ये आम्ही आता आलेलो आहे. एलकोट एलकोट सदानंदाचा. नाही होत. काहीच आम्ही जवळजवळ 3 तास वाट बघितली.
जी आपली तुळजापूरला बस गेली होती त्यांची. आम्हाला वाटलं आता येतील वाट बघून बघून 3-3.5 तास गेले आम्हाला. फायनली ती बस आलेली आहे. आता आम्ही आपले देव घेऊन तलावात चाललो आहे. तलावात त्यांचा अभिषेक होईल, आंघोळ होईल देवांची. तर आता पुढे तुम्हाला मी पुढचा कार्यक्रम दाखवतो. त्यानंतर ये अनुदानचा आता आपण कार्यक्रमाला चालू करतोय. आपला आज गोंधळचा कार्यक्रम आहे. करा नदीच्या काठावर आपले सगळा केने टावरे परिवार इथे जमलेला आहे. बघून घ्या एकदा. तू दिसणार आहेस का व्हिडिओ मध्ये? एलकोट आनंदाचा हाय गाईज, सकाळचे 4:30 वाजलेत. आम्ही उठलो आहे. दर्शनाला जायचं आहे वरती. आज अभिषेक आणि गोंधळ आहे आपला. सकाळी आधी आपला आता अभिषेक होईल वरती जेजुरीला खंडेरायाच्या मंदिरामध्ये. इथून खाली आल्यानंतर आपला गोंधळ होईल. आता उठलो आम्ही सगळे. अजून बाकीचे लोक पण आमची तयारी करतात आहे. तयारी झाल्यानंतर निघू थोड्याच वेळात आम्ही. आपण बाकी पुढे आज दिवसभरात काय काय करू प्रत्येक वेळेला तुम्हाला आम्ही अपडेट देत राहू. प्रत्येक अपडेट तुम्हाला देत राहील. धन्यवाद. काहीच चाललो आता आम्ही मल्हारी मार्तंडाच्या गडावर. एलकोट सदानंदाचा. हा आमचा केने टावरे परिवार. आज आम्ही ठाणे जिल्ह्यातून कल्याण शहरातून टावरीपाडा, चिकनगर, नेतिवली, त्यानंतर तिसगाव, रामदासवाडी, शांतीनगर या सगळ्या ठिकाणावर आमचा पसरलेला केने टावरे परिवार आहे. आज आम्ही जेजुरीच्या दर्शनाला आलोय. आज आम्ही वरती चाललो अभिषेकाला. देवाचा आपण एकदा जयघोष करू. एलकोट सदानंदाचा. आई राधा तुळजा भवानी माते की, बजरंग बली की जय. आमचा हा कार्यक्रम ज्यांच्या हातून पूर्ण होतोय असे आंबिली गावचे भगत विष्णू बाबा आणि त्यांचे हे सगळे साथीदार. एलकोट सदानंदाचा. ओम
शिवपटाराय राजा सप्त साते आसरा आई जगदांबिके तुळजा भवानी जय मल्हार. बोल्या भक्ताची बोली बाबी जय मल्हार. जय मल्हार. सर्व रूपाला आकार देऊन सर्व भागाला देश होईल की अपराध क्षमा जतन करून घेऊन या फुलाची संपूर्ण नर्स बाजूला करून मार्तंड भैरव रूपाने भागाला उभा राहून जरी काही अपराध घडला असेल तेव्हा मानपणाने काही मानपान राहिला असेल तेव्हा हक्काने तुझ्या नावाची गर्जना करून सत्याला उतरून तू तुझा मानपान घेऊन या बैलाला आधार द्यावा कुलकुलाचा सांभाळ करावा बालगोपाळांना शिक्षण मार्गामध्ये सद्बुद्धी देऊन सर्वांचं कल्याण कर सर्वांचं भलं कर सर्वांचं रक्षण कर मी भोळा भक्त पामर तू या किंकर तुझ्या चरणीचा दास देवा तुला आशीचा खंडित चालू ठेवण्याची कृपा आशीर्वाद देऊन परपंच साधून परमार्थ जोडला आहे तेव्हा दोन्ही निपेक्षे करण्याची सत्याची सामर्थ्य देऊन सर्वांना सद्बुद्धी दे ओम जय मल्हार. येलकोट. जय मल्हार. मोतियाने येल. दारी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची पापी साध घालती पुन्हा नव्याने तीरटाची नाती. जय मल्हार. जय मल्हार. जय जय खंडेराया जेजुरी गडावर सहकुटुंब सहपरिवार केले परिवार तावरे परिवार अभिषेक दही भंडार पावन करा यश द्या कीर्ती द्या पाठीशी राहा केलेली सेवा मान्य करा मम आत्मना पुराणोक्त फल प्राप्त्यार्थ क्षेम धैर्य आयु आरोग्य चिरकाल प्राप्तलक्ष्मी जेजुरी गडावर सहकुटुंब सहकुटुंब सहपरिवार अभिषेक भंडार अर्पण येलकोट. जय मल्हार. आताच आपला दर्शन झालेलं आहे. आता आपण आलोय तळी भंडार करायला. आपला केनेडावरे कुटुंब बसले आता इथे तळी भंडार करायचे बघा. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी.
देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियाने द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दूर हाय गाईज, आत्ता आपण परतीच्या प्रवासाला आहे आणि थोडासा लेट झाला आम्हाला घरी पोचायला. सगळे घरी वाट बघतायत. आज गावातून आपल्या देवांची मिरवणूक आहे. मिरवणुकीला धम्माल आहे, पण तोपर्यंत आम्ही आत्ता गाडीमध्ये थोडीशी धम्माल करणार आहे. तुम्हाला दाखवतोच आता आम्ही कशी धमाल करणार आहे. बघा तुम्ही जरा, तुम्हाला मजा येईल, एन्जॉय कराल तुम्ही. गरम व्हायला लागला रे. अरुण नाव घे, चल नाव घे. तू नाव घे. मी बोललो अंड्यावर अंडा, त्यावरती परत जाऊ मी कसं घर आरून हाकला दारात. अंड्यावर अंडा त्यावर ठेवला परत मी हागलो दारात, पुन्हा नेला घरात.